जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पुण्यातील नागरिकांनी थरारक अनुभव सांगितलेला आहे। तसेच देशविरोधी कृत्य करतात त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी प्रतिक्रिया पुण्यातील नागरिकांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे प्रवाशांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। या संपूर्ण घटनेनंतर देशभरामध्ये संतापाची लाट आहे। अनेक प्रवासी आता जे जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले होते त्यांना आता त्या त्या ठिकाणी सरकारकडून आणलं जाते। आपल्यासोबत हे सगळे प्रवासी आहेत जे पुण्यातले आहेत। सुरुवातीला सांगा, तुम्ही किती जण गेलेला होता आणि नेमका काश्मीरमधला तुमचा अनुभव कसा होता? आम्ही 22 जण गेलो होतो। एक आम्ही 5वी ते 10वीचे शालेय मित्र परिवार होतोय। 22 जण होतो। काश्मीरमधला अनुभव तसा पहिल्या 3 दिवसामधला खूप छान होता। जण लँडस्लाईड झाल्यानंतर थोडं परिवर्तन झालं। आर्थिक दृष्ट्याने सगळे बघायला लागले। टेररिस्ट अटॅक झाला त्यानंतर जी मदत मिळायला पाहिजे होती, की जी मदत व्हायला पाहिजे होती काश्मीर प्रशासनाकडनं किंवा इतर, ती झाली नाही। कारण जो तो त्याच्या व्यापामध्ये होता आणि जसं पुण्यात महाराष्ट्रात आपल्याला मदत होती की तात्काळ कुष्ठग्रस्त झाले, तसं काही आढळून आलं नाही तिथं, की तिथं स्वतःपुरतं मर्यादित राहिले आणि आपल्याला काही मदत झाली नाही। फॅमिली असल्यामुळे घाबरले होते आणि तिथून जाताना आम्हाला जो त्रास झाला इन द सेन्स पोलिसांनी पण आम्हाला अडवलं, जाऊ दिलं नाही। त्यांना सांगितलं आम्ही फॅमिली आहे तरी काय त्यांनी सोडलं नाही। मग तिथं लोकल जे दुकानदाराचा एक्सपिरियन्स आम्हाला चांगला होता, त्यांनी काय जास्त पैसे घेतले नाही। आमचा जो ड्रायव्हर होता तो पण मामूली होता, त्याचा पण आम्हाला एक्सपिरियन्स चांगला आला। पूर्णपणे काश्मीर हे आपल्या पर्यटनावर चालतं। मग त्यांनी जर दहशत असा हल्ला होत असेल तर हे सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत। कारण पर्यटक जर आले नाही तर त्यांचा रोजीरोटी काय कोणत्या गोष्टी सगळे बंद पडले जातील। त्यामुळे त्या गोष्टी बंद न पडाव्यात म्हणून ह्या गोष्टी अशा न होणं किंवा हल्ला आहे ह्या हल्ल्याचा पूर्ण आम्ही संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि असे हल्ले पुन्हा परत होऊ नयेत यासाठी सरकारने बंदोबस्त करावा अशी विनंती करतो। हा अनुभव अक्षरशः भयानक आहे। म्हणजे आम्ही काय सिच्युएशन मधनं तिथनं आलो हे आम्हाला, जिथं आमचे जंट्स उतरत होते तिथं आम्ही फ्रंटला लेडीज जाऊन थांबत होतो की पडदिशी आपल्याला जर काय वाटलं तर आपण पडदिशी पुढे जायचं, या हेतून आम्ही सगळ्यांनी मनाची तयारी केली। पण आमच्या जंट्सच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभं होतो। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।